नमस्कार. आपण पोहोचलो आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नगरीमध्ये, म्हणजे श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी. ह्या ठिकाणी येण्याचं प्रामुख्याने मंडळी कारण असं आहे की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येणाऱ्या 2 दिवसामध्ये संपन्न होणार आहेत. परंतु येणाऱ्या पावसामुळे पावसाची अवस्था आणि आपण या ठिकाणी पाहू शकतोय मंडळी, माझ्या मागच्या साईडला आपण जर बघितलं, चांदीचा पालखी रथ सोहळा अर्पण सोहळा आज हा होणार होता. परंतु ह्या येणाऱ्या पावसामुळं हाही सोहळा रद्द झाले. पण या ठिकाणी पाहू शकतोय की या ठिकाणी येणारे सर्व भाविक भक्त असतील किंवा या ठिकाणी येणारे अनेक कर्मचारी असतील किंवा व्यापारी मंडळी असतील, या व्यापारी मंडळींनी देखील या ठिकाणी अनेक माल भरून या ठिकाणी त्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आपण या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण पाहू शकताय की या ठिकाणी परवा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान होणार आहे. परंतु या ठिकाणची ही जागा अशी आहे की इथनच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या पालख्या आहेत बाहेर पडणाऱ्या असतात. आपण पाहू शकता या ठिकाणी पाण्याची किती अवस्था आहे. या ठिकाणी आपण पाहू साडे इतका कहर केलेला आहे की आपण पाहू शकता की इंद्रायणी नदी पूर्णपणे तुडुंब वाहिलेली आहे आणि या ठिकाणचे सर्वच पूल या ठिकाणी भरून गेलेले आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी पुलाची झालेली अशी दुरावस्था अत्यंत भयानक आहे. परंतु आता देवस्थान आणि आळंदी नगर परिषद काय भूमिका घेणार आहेत याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी की याच दिवशी म्हणजे येणाऱ्या 8 तारखेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान होणार आहे. परंतु पावसाच्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी अनेक दिंडीची रचना या ठिकाणी होत असते. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकताय की एकही दिंडी दिसत नाहीये, कारण ही अतिवृष्टी आहे. ही मंडळी आपण पोहोचलेलो आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये, म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये. येणाऱ्या 8 तारखेला या ठिकाणी मंडळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा संपन्न होणार आहे. परंतु अतिवृष्टीमुळे आणि पावसामुळे या ठिकाणी भक्तिमय वातावरण असतं. याच दिवशी म्हणजे 2 दिवस अगोदर हा पालखी सोहळा संपन्न होण्याच्या अगोदर मंदिरामध्ये आणि ह्या माऊलींच्या आळंदीमध्ये प्रचंड अशी तुडुंब गर्दी असते. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे मंडळी की याच ठिकाणावरनं ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याच ठिकाणावरनं जाणार असते. परंतु आज बघू शकताय की या पुलाची अशी दुरवस्था या ठिकाणी आहे.